स्क्वेअर लेग अंपायर्स हवेत. चला अंपायर्स हवेत आम्हाला. अंपायर्स द्या एक. या मॅचसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघितलं तर क्रिकेटचा अंपायर्स. अंपायर्स द्या प्लीज एक. एक स्क्वेअर लेग अंपायर्स हवेत आम्हाला. अंपायर पाहिजे अंपायर. चला अंपायर्स देखील आम्हाला जोडता आहेत आणि पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो. आपण पाहतोय आई काढाई देवी चषक 2026 तिसरा दिवस आणि जो मॅच आता पाहतोय आपण अगदी डोळ्याच्या समोर आपल्याला येताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच एका बाजूने न्यू स्टार मडवीपाडा आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलंय एक गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. दोन बॅटर्स आहेत संदीप सातवे आणि वेदांत दिवा. बॉलिंग मार्कवर आपण बघितला तर बॉलर आहे जयदीप. जयदीप कोठारी आपण पाहिला तर एक चांगला बॉलर आहे. पॉवर प्लेचा स्पेल त्यांच्या हातामध्ये. पॉवर फुल खेळ कोणाचा होते पाहूया. शुभेच्छा देऊया दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट या ऑफिशियल मॅचसाठी. उलटाच बॉल पहिला आणि पहिलाच बॉल भिरकावलाय. बॉल मात्र आपण बघितला तर मग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिला तर झालेला वार आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. 4. धन्यवाद डीजे. आमचे अंपायर्स पहिल्याच बॉलवर आपण बघितलं तर मग थोडंसं त्यांना कामाला लावलंय कारण की मग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे. हो कारण की उलटाच बॉल हाताळला गेला होता आणि तिसरे अंपायर्स देखील आपण बघितले तर मग थोडेसे कामाला लागले त्यावेळी त्यांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवला जात आहे. तिसरे अंपायर्स डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. नुस्टर मडवीपाडा टीम आपण जर पाहिली आहे तर चांगली टीम आहे. भेंडीपाडा टीम देखील चांगली टीम आहे म्हणजे चांगलं क्वालिटी क्रिकेट. नुकताच झालेल्या मॅचमध्ये बघा कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीमने दाखवून दिली जी जबाबदारी कारण की अंत बला तर सब बला. सुरुवातीला आपण बघितलं तर मग स्ट्रगल केला परंतु शेवट काय केला तर गोड केला आणि नक्कीच तेच पाहायला मिळालं. सध्या तरी आपण बघितलं तर डिसिजन पेंडिंगमध्ये आहे आणि डिसिजन पेंडिंग तिथून पोहोचेल. डिसिजन पोहोचेल तुमच्यापर्यंत. मांडी घालून बसा तुम्ही.
प्रॉब्लेम तिथे थोडा. हॅलो. चला आपण मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. थोडंसं पण बघितलं तर टेक्निकल इश्यू येताना पाहायला मिळाला, त्यामुळेच आपण बघू शकतो हे डिसिजन ऑन अंपायर डिसिजन आहे. नक्कीच ते काय येईल आणि ते मान्य करणार आहोत आपण. नेटवर्क आपण पाहिलं तर मग डाऊन झाला होता, त्यामुळेच आपण बघू शकतो की मग तो मोमेंट कॅचअप झालेला नाही आहे. आणि आपण पाहू शकतोय तर मग ऑन फे अंपायर डिसिजन इट्स आपण बघितलं तर मग फेअर आपण पाहू शकतोय. तर चांगला बॉल आपण पाहिलं तर मग इथे पाहायला मिळेल. पुढील बॉल पाहतोय आपण. शफल होऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 आहे. जयदीपच्या हातामध्ये हा स्पेल आहे पॉवर प्ले. आणि पॉवर प्लेमध्ये चांगली लाईन आणि लेंथ. पॉवर प्लेचा षटक म्हणजेच रिंगचं, आणि रिंगच्या षटकामध्ये आपण बघितलं तर मग कोण ठरतोय किंग हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं तर जो पहिला स्पेल आणि आत्तापर्यंत चांगला आपण पाहिलं तर मग नियंत्रण दर्शवण्याचा प्रयत्न. दिशाहीन बॉल, खराब बॉल आहे आणि त्या खराब बॉलचा मात्र फायदा घेतलाय. अंपायर्स मात्र आपण बघितलं तर फेम मध्ये आहेत आणि त्यांनी दर्शवलंय इट्स अ नो बॉल. 6 धावा. खूप खूप धन्यवाद. दॅट इज नो बॉल. नंतर आपण बघितलं तर मग फ्री हिटचा बॉल सत्ता मिळाला, कारण की नो बॉलवर षटकार पेश केला गेला. सुरुवात चांगली आहे. फ्री हिटचा बॉल आपण बघितला, छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. ऑफ टर्नच्या बाहेरची लेन पाहायला मिळते. वाईड लाईनच्या बाहेर बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. तिथे छेडछाड करण्याचा प्रयत्न. जयदीप या बॉलरला आपण बघितलं तर लेंथ मात्र सध्या तरी मिळत नाहीये, सापडत नाहीये आणि त्याचा फटका लागतोय. फ्लो पहा बॅटचा हवेत होता, परंतु मिस्टायमिंग शॉट होता. फिल्डर आलेत बॉलला फील्ड करताना देखील पाहायला मिळालेत. न्यू स्टार मोडीपाडा संघ आपण बघितलं तर एक चांगला संघ, आणि या चांगल्या संघाच्या समोर एक चांगला टार्गेट सेट करण्याचा मनसुबा प्रत्यक्षात असेल इथे एक अब्दुल स्पोर्ट्स बेंडीपाडा ए संघाचा. आणि त्यामध्ये बॅटर तर ज्याप्रमाणे जमलेत आणि बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो तर आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न. अपील केली जाते आता, आणि अपीलला मात्र आपण पाहिलं तर उत्तर मिळते पंचांचा. LBWचा शिकार ठरताना पाहायला मिळतोय. बॅटर अक्रॉस करण्यासाठी गेला, लाईनला मिस केला आणि LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद आउट. धन्यवाद. जे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात, अनिकेत दळवी बॅटिंग करण्यासाठी
बघा पहिली विकेट पहिली सफलता जी खात्यामध्ये जोडले बॅटर कोण होते तर मग संदीप होते जे आपल्याला परतताना पाहायला मिळाले आणि आता त्यांची जागा आता पूर्ण करण्यासाठी भरण्यासाठी आपण बघू शकतो तर मग वन डाऊनला येताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच मिस्टर अनिकेत. दुपारचं सत्र आपण बघितलं तर आणि दुपारच्या सत्रामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलं गेलं आहे परंतु नक्कीच आमच्या अजय गाडी ज्याप्रमाणे शीतपेय ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे थँक्यू सो व्हेरी मच. आणि आपण पाहू शकताय अनिकेत दळवी आलेत बॅटिंग करण्यासाठी वन डाऊनला. धाव फलकावर सध्या तरी पण बघितलं तर मग 14 धावा भरपूर धावा दिसत आहेत. अखूट टप्प्याची लेंथ होती परंतु थोडीशी आपण बघितलं तर बॅटरच्या झोनपासून थोडी लांब ठेवली जाते. चांगली लेंथ आपण पाहू शकतो इथे निवडली जाते. ओव्हर आपण बघितलं तर पहिला जो प्रगतीपथावर आहे आणि बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर आतापर्यंत इट्स अ 5 बॉल फेकून झालेत. एक बॉल अजून देखील शेष या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन कटचा फटका खेळायचा होता पहिल्या विकेट नंतर आपण बघू शकतोय की मग धावफलक थांबवून ठेवलं. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजाने सुरुवातीला धावा मात्र दिल्या पहिल्या 3 बॉलमध्ये धावा दिल्या परंतु त्यानंतर उर्वरित 3 बॉलमध्ये आपण पाहू शकतोय चांगलं कमबॅक आणि ज्याप्रमाणे कमबॅक केलं विकेट मिळवले आणि 2 डॉट सलग फेकले गेले आणि ते ज्याप्रमाणे परतीचे संकेत दिले गेले. धाव संख्या आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1/14 गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमचे पाहायला मिळाले परंतु गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमकडे आपण बघू शकतो तर मग खेळाडू आहेत परंतु त्या खेळाडूने चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये तसा चांगला खेळ होईल की नाही आहे प्रत्यक्षात पाहूया. तत्परी जाऊया आमचे डीजे वादक त्यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रत्यक्षात या दुसऱ्या ओव्हरला आपण सुरुवात करूया मैदानाच्या मध्ये. बॉलिंग मार्कवर अजय किरकिरे नावाचे बॉलर येताना पाहायला मिळत आहेत. अजय आपण पाहिले तर एक विकेट टेकर बॉलर आहे त्या संघाचे एक सक्सेसफुल बॉलर आणि सक्सेसफुल बॉलिंग करण्याची क्षमता त्यांच्याकडे. लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहू शकतो आणि थोडंसं आपण बघितलं तर मग लेफ्ट आर्म बॉलरने भरपूर आपण पाहू शकतो इम्पॅक्ट टाकलं आहे आत्तापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. लेफ्ट आर्म बॉलरचा आपण बघितलं तर मग बॉलबाला राहिला आहे परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग अजय यांचा बॉलबाला राहील का. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर वेदांत. कट करण्याचा प्रयत्न बागफुटला जाऊन आपण पाहू शकतोय हलक्या हाताने सॉफ्ट हँडने आपण बघितलं तर कटचा फटका खेळायचा आहे. गतीचा वापर करण्याचा प्रयत्न विचार तर भरपूर चांगला होता परंतु लेंथला मिस केलाय. मागील 4 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही आणि 1 विकेट गेले हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. सध्या तरी आपण बघू शकतोय तर मग अजय यांच्या हातामध्ये बॉल आहे त्या बॉलचा वापर कशा प्रकारे आपल्या संघासाठी करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय अगदी आपण बघू शकतोय तर मग गली क्षेत्रामध्ये म्हणजे आपण पाहू शकतोय जो फिल्डर पाहायला मिळते घेऱ्यामध्ये त्यांच्या हातामध्ये बॉल प्रस्थान सिंगल धाव कन्वर्ट केली जाईल. 1 धावेने आपण बघितलं तर टीमची टोटल पोचली गेली ती म्हणजेच 15च्या घरामध्ये 15. या ओव्हरचे पण बघितलं तर मग जवळजवळ ज्याप्रमाणे जे बॉल हाताळले गेले ते चांगल्या लाईनवर हाताळले गेलेत. एक सटीक लाईन लेंथ आणि एक चांगला टप्पा नियंत्रण पहिल्या ह्या काही चेंडूमध्ये दिसून आले बॉलरचं. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फेकला जातो. इथे अजय किरकिरे लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीम पाहिली आपण तर बघा 14 धाब्यांची सुरुवात जी मिळाली होती ना ती सुरुवात आपण पाहू शकतो कुठेतरी मग विचार करावा लागेल की मग नेमकं काय झालंय कशा प्रकारे झालंय आणि कशा प्रकारे आपल्याला खेळ करायचा आहे. दूर टाकण्याचा प्रयत्न केला होता वाईडर लाईनच्या बाहेर. डेड लाईनमध्ये बॉल पावतोय वाईडचा इशारा मात्र इथे मिळेल. एक्स्ट्रा रन्स मिळेल टीमच्या टोटलमध्ये हलकीशी 1ने वाढ होताना पाहायला मिळते. संघाची टोटल आपण पाहिले तर फलकावर आहे 16. प्लेन मेस पाहतोय आपण पूर्णपणे ताकद टाकायची आहे फटक्यामध्ये परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते सध्या तरी होत नाहीये. अजय किरकिरे आपण बघितलं तर अति शांततेमध्ये आपण बघितलं तर मग हे षटक फेकताना पाहायला मिळेल. बघा 1 वाईड आणि 1 सिंगल 2च धावा दिल्यात. बॉल फेकून झाले 4. फलकावर धावा आपण बघितलं तर 16. फक्त 2 दिल्यात या 4 मध्ये आणि चांगली बॉलिंग सध्या तरी आपण पाहू शकतो. लाईन लेंथला पकडून ठेवणारे आपण पाहिले तर मग ही बॉलिंग पाहायला मिळते आणि बॅटरला देखील पकडून ठेवणारी ही बॉलिंग पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळलाय चिप केलाय फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन मात्र विसावलाय
फक्त टायमिंग केला होता, हलक्या हाताने मात्र आपण पाहू शकतो टच केला होता, डेलिकेट टच त्याला म्हणतात. आणि नक्कीच आपण पाहू शकतो तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल प्रस्थान, फलंदाज बाद, आउट. आणि गेट बॅक टू द पॅव्हलियन. खूप खूप धन्यवाद. पाहतोय आपण श्री कान्हाई देवी चषक 2026 मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे दोन संघांच्या दरम्यान. पहिल्या फेरीचा आपण बघितला तर हा अंतिमचा मुकाबला आहे. एका बाजूने आपण बघू शकतो टीम मिस्टर मडीपाडा, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिली तर टीम पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीम. विशाल दिवा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं आल्यानंतर थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बागफुटला गेले होते परंतु बॉल सरळ निघून विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. ओव्हर पूर्ण झालाय, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण आणि फलकावर धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14 आणि या ओव्हरमध्ये 1 वाईट आणि 1 आपण बघितलं बॅटरच्या नक्कीच खात्यामध्ये, म्हणजे 2 धावा अशा आल्या त्यामुळे 16 आहेत. आणि ते आपण पाहिलं तर मग निष्ठान मडवीपाडा टीम या मॅचमध्ये आपण पाहिले तर मग पूर्णपणे आपण पाहू शकतोय तर मग पहिल्या ओव्हरनंतर कमबॅक पाहायला मिळालंय. सध्या तर तिसऱ्या ओव्हरला मात्र सुरुवात होईल, परंतु चर्चा केली जाते की कोणता बॉलर केला जाईल यूज. पाहूया मैदानाच्या मध्ये गेम प्लॅनिंग आखली जाते. वेळेचं देखील बंधन असेल मित्रांनो, नक्कीच वेळ सगळ्यांसाठी इम्पॉर्टन्स असेल आणि आयोजकांसाठी तर खूप महत्त्वपूर्ण वेळ असतो, तो वाचवण्याचा प्रयत्न करा. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया तर मिस्टर दीपेश त्यांना पाहायला मिळतील. आज कदाचित आपण पाहू शकतो जो एक रेग्युलर गोलंदाज या संघामध्ये आपण बघितलं तर मग मिस्टर अजित इंगळेचं नक्कीच आपण बघितलं तर स्थान नाही आहे, कारण की अजित इंगळे आपण पाहिला तर या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून आपण बघितलं तर या संघासाठी नेहमीच गोलंदाजी करतोय. दीपेशवर ठेवलेला आपण पाहिलं तर विश्वास आणि विश्वास सार्थक ठरवेल का. स्ट्राईक एंडकडे बॅटर आपण बघितलं तर असतील मिस्टर वेदांत दिवा. वेदांतने आपण बघितलं तर मग 2 बॉल खेळलेत परंतु 1 धाव केली आहे. नागपूरला जाऊन पंच केला, फिल्डर घेऱ्यामध्ये आहेत, बॉलला स्टॉप करतात. सिंगल धाव इथे जरूर प्राप्त केली जाईल. सिंगलने आपण बघितलं तर मग कहाणी मात्र आपण बघितलं तर मग धावफलक वाढतं दिसेल, परंतु जे मनासारखं आपल्याला हवंय ना ते नाही मिळणार. बुनबुनचे सागर भरताय क्रिकेटच्या पडल्यावर हा उल्लेख केला जात आहे आणि सध्या तरी आपण बघितलं त्याच बुनबुनने काम चालवावं लागतंय. बॅकफुटला जाऊन शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न केला होता, पावर नाही आहे फटक्यामध्ये. बघा या मॅचमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे अपेक्षा आहे ना, ज्या पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा आपण बघितलं दर्शवल्या होत्या संदीपने, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये चौकार षटकार आणि दुहेरी दाखवल्या, त्यानंतर आपण बघू शकतो की मग चौकारी नाही, षटकारी नाही आणि दुहेरी नाही आहे. आता हे चित्र पाहायला मिळत आहे, म्हणजे ज्या पहिल्या ओव्हरमध्ये सगळ्या काही गोष्टी दर्शवल्या त्या आता दिसत नाही आहेत. उलटा फटका खेळण्याचा मनसुबा, फिल्डर आहेत तिकडे अजय मात्र चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. बॉलला मात्र जसं पकडलं तसंच सोपवलं, परंतु तत्पूर्वी स्ट्राईक रोटेट झाली आहे. वेदांतचं आपण बघितलं तर हा उलटा फटका मात्र पाहायला मिळाला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये आपण पाहिलं तर मग संपर्कात देखील चालला होता, परंतु गॅप शोधण्यामध्ये अयशस्वी राहिले. चांगला स्पेल दीपेशांचा देखील राहतोय आत्तापर्यंत. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीम जर याच प्रकारे खेळत राहिली तर मग जवळजवळ 30 किंवा 35 त्याच्यापुढे जाणार नाहीये. पुलचा फटका एक्झिक्यूट केला, बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली फिल्डर झेल मात्र सोप्पा त्यांच्यासाठी पकडला जातोय. फलंदाज आपण पाहिलं तर मोठा प्रयत्न करत होते आणि तो प्रयत्न मात्र फसला जातोय. इथे परतावं लागेल डगआउटच्या दिशेने, धक्का लागतोय. मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर विशाल दिवा बॅक टू द पॅव्हलियन, आउट. तुझी उमर 16 साल पुरी हलू हलू चाल, आले इश्काचं वादळ तुझी ओढणी संभाल, हलू हलू चाल तुझी ओढणी संभाल. खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू विलास दानवा येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दीपेश यांचा स्पेल देखील आपण पाहतोय तर नक्कीच शांत ठेवणारा पाहायला मिळालाय. धावसंख्या फलकावर आपण बघितलं तर 19 धावा, 19 रन स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतोय. विलास
आडवी बॅट यूज केली जाते. बघा प्रत्येक खेळाडू आपण बघू शकतो तर बॅकफुटला जाऊन क्रॉस बॅटनं आडवा बॅटनं जास्त प्रयत्न करताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर सक्सेस व्हायचं असेल ना तर सुरुवातीला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करा. 20 शेपमध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न केला हा नक्कीच आपण बघितलं तर मग तिथूनच कहाणी सुरू होते ती म्हणजेच आपल्या असली क्रिकेटची. आणि जर समोर तुम्ही चांगले खेळलात तर मग क्रॉस देखील तुम्ही चांगले खेळू शकतायत. टॉस बॉल होता. अपील 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 वाचवते नक्कीच आपण पाहू शकते बॅटरला काय तर बॅट की पंचांनी दर्शवलं गेलं की मग हलकासा बॅटला मात्र पण बघितलं तर बॉल ब्रश झाला होता. जर तसं झालं नसतं तर मग काम तमाम झालं असतं परंतु नक्कीच हलकासा बॅटला मात्र बॉल लागला त्यामुळेच आपण पाहू शकतो अपील फेटाळले गेले. परंतु सक्सेसफुल स्पेल पाहतोय आपण नक्कीच आपण पाहिलं तर दीपेश यांचा देखील धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळाले ती म्हणजेच 19 आणि जवळजवळ आपण बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आपण पाहिलं तर मग 14 धावा आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये आलेले आपण पाहिलं तर मग धावा किती त्या म्हणजेच 5. विशाल इंगळे शेवटचा स्पेल एवढे त्याला पाहायला मिळतील. समोर आपण बघितले तर 2 बॅटर्स आहेत वेदांत आहेत आणि विलास आहेत. खेळी आपण बघितले तर मग कशी केली जाईल वेदांतकडून आपण पाहू शकतो अपेक्षा आहे कारण की त्यांना आपल्या संघासाठी आता एक चांगला फिनिशरचा रोल पूर्ण करावा लागेल. माइंडसेट साफ आहे. क्रॉस बॅटरनं आपण म्हणजेच आपण बघितलं तर मग उलटा फटका मात्र या वेळेला आपण पाहिला तर मग अल्टीपल्टीचा प्रयत्न केला होता परंतु परंतु नक्कीच कदाचित मारावी लागली असती कल्टी परंतु सध्या तरी तसं काही झालं नाही आहे. परंतु ज्या वेळेला आपण बघितलं तर मग अशा प्रकारचं क्रिकेट घातक क्रिकेट देखील आहे परंतु या मैदानाला पाहिल्यानंतर मग प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये नक्कीच हा फटका घर करतोय. डॉट बॉल कहाणी आपण बघितली पहिल्या ओव्हरची अलग होती आणि उर्वरित 3 ओव्हरची कहाणी अलग आहे. हा संघ तोच आहे परंतु आपण बघितलं तर जे खेळाडू बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतो ही कहाणी आपण बघितली तर मग बदलताना पाहायला मिळते. अगदी आपण बघितलं तर मग कोऱ्या कागदावर आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये लिहिला तो इतिहास वेगळा होता आणि या उर्वरित 3 ओव्हरचा इतिहास वेगळा आहे. तो काहीतरी आपण बघितलं तर इतिहास आपण पाहू शकतोय ना जरी इथे मोठा लिहायचा असेल तर मग मोठा खेळ करावा लागेल. डॉट बॉल आणखीन एक येताना पाहायला मिळाला आहे. विशाल इंगळे आपण पाहू शकतोय या डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करताना. आणि कादू स्पोर्ट्स भेंडीपाडा 8 टीम आपण पाहू शकतोय तर ज्याप्रमाणे इंटेंट दर्शवते की कोणत्याही प्रकारे सकारात्मक ऊर्जा दर्शवत नाही आहे. पाहता पाहता बॉल किती झाले त्यामुळे आम्हाला सांगतात की 3 आणि धावतरेकी नाही आहे. आता चांगला फटका कन्वर्ट केला आहे गॅपमध्ये. बॉल मात्र आपण बघितला तर चाललाय अगदी हसत नाचत गाजत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अखेरीस मात्र आपण बघितलं तर पहिल्या ओव्हर नंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला पाहायला मिळाला हा मोठा फटका हा मोठा वार म्हणजेच चौकार 4. खूप खूप धन्यवाद डीजे. चौकार अखेरीस मात्र पण बघितलं तर तो दुष्काळ आला होता दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि नक्कीच तो दुष्काळ संपला. बाउंड्रीजचा संघाचं टोटल इथून 23च्या घरामध्ये पोहोचला गेला. चांगला फटका आता ऑन साइडला ओव्हर पिच बॉल होता आणि त्यावर लेफ्ट ड्राइव्ह बिग हिट मॅसिव्ह हिट ह्यूज हिट मॅक्सिमम 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि जिंदगी जीने का मजा जब आता है जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. आणि बडा वाला शॉट देखील येताना पाहायला मिळालाय. सिक्सर आलाय आणि धावसंख्या आता मात्र वाढली तर मग जी थांबली होती ना ती 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. शेवटचा अंतिमचा बॉल या इनिंगचा पहिल्या 3 बॉलमध्ये एकी धाव नव्हती पण उर्वरित 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. 19 वर 29 वर गाडी पोहोचली आहे. कुठला पंच केलाय हो चांगली फिल्डिंग चांगला स्टॉप केलाय. 1 रन्स मिळेल दुसऱ्या रन्सच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळालेत बॅटर आपण पाहू शकतो परंतु यशस्वी होणार नाहीये कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग या ओव्हरमध्ये अखेरीस 11 धावा आल्या आणि वेदांतने आपण बघू शकतो मग थोडासा फिनिशरचा रोल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु तितका गुड फिनिश मात्र झाला नाही आपण पाहू शकतो. तर मग धावफलकावर धावा पाहायला मिळाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 31 धाव्यांचं लक्ष पाहतो या मॅचमध्ये सेट केलंय. सुरुवात आपण बघितलं तर चांगली झाली होती संदीपच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग आल्या होत्या धावा जवळजवळ आपण पाहिलं तर 14 परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फक्त 5 आल्या होत्या परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या एकूण 11 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळेच आपण पाहू शकतोय की इथे
सबल चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो. मग फाईट करण्यासाठी टोटल उभा केला नुसता मडवीपाडा संघ. कशा प्रकारे आपण बघितलं तर या धावांचा पाठलाग करेल, कशा प्रकारे गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये वापरेल, प्रत्यक्षात तीही गोष्ट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण घेणार आहोत डीजे ब्रेक. आमच्या डीजेना संधी देणार आहोत, गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर आपण या धावांचा पाठलाग करण्यासाठी थेट मैदानाच्या आतमध्ये इन लाईव्ह ॲक्शन येणार आहोत. कमॉन डीजे. बुरा बुरा ग कसा बुरा बुरा मिलायला येईन माझे मैत्रिणी माझे मैत्रिणी ये ना ग माझे मैत्रिणी माझे मिलाय तू ये ना माझे मैत्रिणी पेरूचा खोड कसा बुरा बुरा ग कसा बुरा बुरा मिलायला येईन माझे मैत्रिणी माझे मैत्रिणी डोंगरी माथ्यावर टिकेडी पुरी पिकेडी कथमले पिकपुरी इखेली डोंगरी माथ्यावर टिकेडी पुरी पिकेडी कथमले पिकपुरी इखेली. खूप खूप धन्यवाद डीजे. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. अवधे स्पोर्ट्स बंडीपाडा टीम फील्ड सेट करून घ्या. रिक्वेस्ट असेल तुम्हाला. लक्ष 31 आहे, 24 मध्ये 31. ज्या परीने म्हटलं जाते ना कि हर अंधेरे के बाद एक सवेरा आता है, जो मेहनत करे वही तो मुकाम पाता है, रुकने से कुछ नहीं बदलता है मेरे दोस्त, क्योंकि जो चलता है वही तो आगे बढ़ता है. आपण पाहूया. नक्कीच आपण बघितलं तर मग प्रगतीचा मार्ग आपण पाहिला तर मग पुढचा आहे, नाही मागचा. तर पुढचा मार्ग मात्र आपण बघितलं तर पकडायचा असेल तर मग तुम्हाला प्रगतीच्या दिशेने चालत राहावं लागेल. आणि सध्या तरी आपण पाहू शकते तर मग मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू आपल्या संघाचा प्रारंभ आणि शुभारंभ करण्यासाठी आपल्याला येताना पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय अक्षय आणि आपण पाहिलं तर आकाश ही जोडी पाहत आहे. आमचे अंपायर्स संतोष वळवी देखील आपण बघितले तर थोडेसे जेवल्यानंतर आपण पाहू शकते मग रिलॅक्स झालेत. आणि म्हणत आपण बघितलं तर जेवल्यानंतर त्यांना भरपूर आरामाची गरज असते, परंतु आज थोडंसं आपण बघितलं तर मग मेहनत करावी लागते. एकूण 3 दिवस. आणि कालच्या दिवसामध्ये एक त्यांना थोडीशी इंजरी झाली, त्यांच्या बोटांवर नक्कीच बॉल जो मात्र लागला आणि त्यामुळे भरपूर नुकसान होताना पाहायला मिळालं. तर सध्या तरी आपण पाहू शकते मग आणखीन एक आमचे अंपायर्स आहेत भुऱ्या गांगोड्या गेलेत अंपायर्स आपण बघितलं तर त्यांची देखील मोठी जबाबदारी असेल. चला फील्ड सेट करून घ्यायचे. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ही टीम जास्त वेळ खर्च करू नका. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण की बॉलर कोणता यूज केला जातोय. तर बॉलिंग क्रमांक 1 आकाश स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. आकाश एंड आपण पाहिलं तर मग अक्षय हे आपण बघितलं तर A1 जोडी आहे संघाची आपण बघितलं तर. आणि A1 जोडी आपण बघू शकतो. त्या A1 जोडीमध्ये कारनामा आपण बघितलं तर मोठा करण्याची धमक ठेवणारा खेळाडू आपण पाहू शकतो. या विलास दानवा यांच्या हातामध्ये बॉल पाहते आपण. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आकाश यांचा खेळ इम्पॉर्टंट असेल. 31 धाव्यांचा पाठलाग चेस करायचा आहे. आकाश यांची बॅट आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे आपण पाहू शकतो नक्कीच चालते हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की इतिहास आहे या खेळाडूचा. कारण की जवळ आपण पाहू शकतोय 100ली मॅच मात्र आपण बघितलं तर मग फिनिश करण्याची धमक ठेवतोय हा खेळाडू. पहिलाच बॉल आपण पाहिला मिस टायमिंग. ओ पहिल्याच बॉलवर बिग ब्लो, मोठी विकेट पाहतोय आपण. मोठा खेळाडू केलाय बाद. आकाश कानातला मात्र इथे केले बाद आणि पहिली सफलता बॉलरच्या खात्यामध्ये. वेलकम रोशन पाटील. नागल्यावरून पुन्हा एकदा आपण बघितले तर इथे सज्ज झालेत, कारण की नागलेचे संघ इथे उपस्थित आहेत. काय सांगू झालं या राती तुला मी लग्नात ना गेली होती. काय सांगू झालं या राती तू तर इंस्टाला लाईव्ह होती. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. इकडे आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना
अंदाज खास आहे या खेळाडूचा, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो आकाश ज्याच्यासाठी आपण पाहिला तर ओळखला जातो, की मग तो पहिला बॉल फेस करत असतो किंवा शेवटचा बॉल, आपला अंदाज आहे त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो मात्र पण पाहिला तर फटका मात्र त्यांचा घात करून जाताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर पंकज मडवी बॅटिंग करण्यासाठी. एज थर्ड मॅनला मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर थोडेसे आपण बघितले तर मग लांब होते. एज आला होता, चान्सेस बनवायला हवेत, कारण की तुम्हाला जर या 31 धावा जर सुरक्षित रक्षण करायचं असेल ना तर मग ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रक्षण देखील तसं करावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगल्या प्रमाणे दर्शवावं लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग देखील करावी लागेल आणि सगळ्या काही गोष्टी चांगल्या कराव्या लागतील जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल. फुलटॉस बॉल बॅटवर आहे, फिल्डर आहेत तिकडे, अगदी सहज खेळला गेला होता अक्षय. सध्या तरी आपण पाहू शकतो मग नो रिस्कवाला शॉट होता हा, कारण की बघा पहिल्या बॉलवर मोठा रिस्की शॉट खेळला त्याचा फटका लागला, परंतु इथे फुलटॉस बॉलच्या प्रमाणे आला होता त्या बॉलला अगदी आपण बघितलं तर गॅपमध्ये खेळण्याचीच मात्र इच्छा दर्शवली गेली होती बॅटरने. दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, समोरचा बॉल होता पण पाहू शकते तर मग पाय चालले नाही, फुटवर्कचा अभाव दिसून आला. ज्या परीने आपण बघितलं तर म्हटलं जात आहे ना की फुटवर्क खूप गरजेचं असतं, जसं उल्लेख केला जातोय मग शाळेत असताना गरजेचं असतं ते म्हणजेच होमवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क अँड क्रिकेटमध्ये फुटवर्क, आणि ते फुटवर्क मग तर सध्या तरी दिसलं नाहीये. फटका हवेत आहे इनफिल्डच्या वरनं, 30 च्या घेऱ्याच्या बाहेर बॉल पडलाय. पाहू शकतोय आपण एका टप्प्याने बॉलला फील्ड केलंय, 2 धावा सहज मिळवल्या जात आहेत. या दुहेरीने संघाचं टोटल थोडंसं पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. मग ज्याप्रमाणे जी सुरुवात पाहायला मिळाली ना 4 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि 31 बघा 31 धावा आपण पहिला चेस करायचे आहेत, परंतु आकाश नावाचा जो बॅटर जवळजवळ पहिल्या बॉलवर बाद झाला ना त्यामुळे ते चित्र पाहतोय, कारण की जो जर बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मग थोडासा घातक आहे, परंतु नक्कीच त्या बॅटरला बाद करून गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीमने आपण पाहिलं तर मग जो पहिला स्पेल अतिशय चांगला फेकला गेला, विकेट टेकर आणि इकॉनॉमिकल हा स्पेल पाहायला मिळाला विलास दानवा यांचा, कारण की या स्पेलमध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 4 धावा, त्यामुळेच लक्ष आपण बघितलं ना तर 24 मध्ये 31 होता, आता 6 चेंडू मध्ये 4 आल्या, त्यामुळे आता काय झालं तरी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज ती म्हणजेच 27. पाहूया चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकतो नंबर 2 चा स्पेल वेदांत दिवा यांच्या हातामध्ये, अक्षय समोर आहेत. आता पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, त्यात नंतर आपण बघितलं तर मग 4 धावा आल्यात चेसिंगमध्ये. निस्टार मडवीपाडा टीम थोडंसं आपण बघितलं तर गेम प्लॅनिंग आज काहीतरी वेगळी पाहायला मिळते. गेम प्लॅनिंगमध्ये आपण पाहिलं तर चेंजेस आहे, आज पंकजला पुढे पाठवलंय बॅटिंग करण्यासाठी. बॉल पाहिला आपण तर भरपूर पाठलाग केला होता, वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो अक्षय आणि विचार केला गेला होता की भरपूर चला आपण पाठलाग करूया कोणत्याही परिस्थितीमध्ये. आपण बघितलं तर बॉलवर मात्र आपण बघू शकतो चार्ज करूया, दिशेन बॉल होता आणि खराब बॉल होता आणि खराब बॉलचा मात्र फायदा उचलायचाच होता, परंतु तसा पण खराबच मिळाला, वाईट मिळाला. तिथे रन्स आपण बघितले तर मग एक्स्ट्रा मिळणार एक 5 फलकावर. आता खराब बॉल आहे पुन्हा एकदा, नक्कीच आपण पाहू शकतो की पाहूला जाईल. त्यांचं काय म्हणत आहेत बघूया. हो नक्कीच असं वाटलं होतं की बघा खराब तर दिसला होता, कारण की भरपूर वाईड लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला होता, परंतु जवळजवळ आमचे अंपायर्स इन्व्हॉल्व झालेत आणि तिसऱ्या अंपायरला बोलवले. तिसरे अंपायर कुठे गेले आमचे, कुठे या प्रदीप या आपले तिसरे अंपायर्स, गेला तो अंपायर गेला. पिचिंग पडलाय कुठे बघ, पट्टी पडला असेल कंप्लीट बॉल, कारण की ती पिच पट्टी आहे ना एकदम कॉर्नरलाच आहे.
सध्या तरी आमचे डिसिजन अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अंपायर्स किती आहेत बघूया आपण. सध्या तरी जवळ जवळ 6 अंपायर जोडलेत. 5 अंपायर्स एक ऑपरेटर आहेत. रुपेश मुकणे आहेत सगळ्यात मोठे अंपायर्स. कॅमेरा जरा इथं बसवायला लागेल, तिकडे बसवायला लागेल. अंपानी टप्पाला जाऊन बघायला पाहिजे होता नाही का. अंपानी टप्पा जाऊन बघायला पाहिजे होता. अंपायर्स बॉलिंग टाकताना बॉलर मात्र आपण बघितलं तर मग पिचिंग झालंय मध्ये यालाय. अंपायरचं मत आता इथे घेतलं जाईल. अंपायरचं मत नक्कीच आपण बघितलं तर मग आऊट नक्कीच आपण पाहिलं तर मग पोचवलं गेलाय की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की काय नेमकं झालं. तर असं वाटलं होतं की मग बॉल कदाचित खराब मिळतो की काय, परंतु बॉलर झाला ना मध्ये डायरेक्ट मध्ये. ओके अगदी आपण बघितलं तर जिथे बॉल पिचिंग झाला आणि तिथेच बॉलर मात्र आपण बघितलं तर मग ज्या क्षणाला अगदी कॅमेऱ्याच्या समोर येतोय आणि मग अशा क्षणाला आपण बघू शकतो हे स्पष्ट चित्र मात्र आपण होणं नक्कीच थोडंसं कठीण झालंय. पण असं वाटलं होतं की मग जवळजवळ मग ज्याप्रमाणे बॅटरने हा जरी बॉल सोडून दिला असता ना तरी मला वाटतं मग फायदा तिथे झाला असता, पण तो तोटा झाला इकडे, नुकसान. कारण की विशाल इंगले आलेत नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केला जात आहे. एक रन्स. ओ मिस्टेक झाली, मिस्टेक झाली, मिस्टेक झाली, मिस्टेक. आता काय झालंय, पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. खूप खूप धन्यवाद विजय. जर या चौकारानंतर आपण जर बॅटरशी चर्चा केली तर बॅटरला विचारलं तर काय म्हणतील की बॉल तुम्ही सिंगलसाठी खेचला होता की कशासाठी, परंतु नक्की सांगतील की मी फक्त डिफेन्स करण्यासाठी, परंतु त्यांना देखील वाटलं नसेल की चौकार मिळेल, परंतु क्रिकेटचा भाग आहे मित्रांनो. मिस फिल्डिंग आणि फटका, 4 धावा. कट केलाय बॉलला, या वेळेला नीट व्यवस्थित फिल्डर आलेत परंतु बॉलला अडवण्यामध्ये तिथे सफल झालेत, यशस्वी झालेत. मडा आहे, मन आहे, परंतु मन मोडलं. आता नक्कीच मन बनवलं गेलं होतं की तिसऱ्या धावेसाठी की चला जाऊया, तिसरी धाव देखील शोधूया, परंतु सध्या तरी आपण बघितलं तर मग तिसरी धाव काय मिळणार नाहीये. सध्या तरी आपण बघू शकतो मग जो अंदाज आपण बघू शकतो की थोडासा आता सेफ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. विशाल इंगले या संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि या संघाला पुढे घेऊन जातील का आता ते, आणि घेऊन तर जावं लागेल कारण की भरोशाचे खेळाडू 2 जे लवकर बाद झालेत. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं जाते, पुन्हा एकदा वेगाने पूर्ण होताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेसाठी नाहीये, विचार होता मनामध्ये कदाचित दुसरी धाव देखील आपण घेऊ शकते परंतु नाहीये. फिल्डर आपण पाहिलं तर स्वतः बॉलर, चांगली बॉलिंग केली जाते सध्या तरी दुसऱ्या स्पेलमध्ये वेदांत दिवा यांच्या माध्यमातून. संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग आहे 12 धावा. बॉल उंच उडवला, हवेत आहे, झेल निर्माण. ओहो, सेफ लँडिंग. सध्या तरी आपण बघू शकते तर मग इथे धावा मात्र आपण बघितला घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंपायर्स तुमच्या मागे बॉल आलाय बघा एक. अंपायर्स संतोष तुमच्या मागे बॉल आलाय एक.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ मग जिथे कॅच आला होता तिथे देखील आपण बघितलं तर गॅपमध्ये पडला गेला. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. भेंडीपाडा टीमला चान्स कन्वर्ट करावे लागतील आणि तो दिला होता बॅटरने. टोईनला लागलेला आहे बॉल. बॉल उंच उडालाय. बॉलच्या खाली फिल्डर आणि इथे आपण पाहिलं तर मग विकेट. विकेट मिळाली तर विकेट कोणाची? मिस्टर पंकजची, जे आले होते तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. परंतु त्याने देखील आपण बघितलं तर तितकं इम्प्रेस नाही केलाय. आपल्या संघाला आपण पाहू शकतो तर नक्कीच वाचवायचं आहे. परंतु वाचवेल कोण, कशा प्रकारे खेळ करेल? संघाची टोटल पाहिली आपण तर फलकावर पाहायला मिळाली 14 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच जर विश्लेषण करायचं झालं तर मग 2 ओव्हरचा खेळ बघा आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलो ना मित्रांनो, तर मग पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या ज्या धावा आल्या होत्या त्या म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाच्या 14. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 16 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 19 होत्या. म्हणजे त्याप्रमाणे आपण पाहिलं तर खेळ, परंतु इथे 2 ओव्हरमध्ये 14 आहेत. परंतु आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा जर विचार करायचे झाले तर मॅच जिंकण्यासाठी जवळजवळ गरज आहे ती म्हणजे 17 धाव्यांची. ओके 31 धावांचं टार्गेट. असं वाटलं होतं की नुसतं मडवीपाडा टीम आहे ना या मॅचमध्ये अगदी सहजच कब्जा करून मॅच घेऊन जाईल. परंतु बघा क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं कोणताही टीम छोटा किंवा मोठा नसतो, त्याचा खेळ कसा आहे त्या गोष्टीला मात्र मोठं प्राधान्य दिलं जाते आणि तीच दर्शवून गेलंय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा 8 टीमकडे. असं त्यातरी आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत विशाल इंगले आहेत तोपर्यंत नुसतं मडवीपाडा या मॅचमध्ये आपण बघितलं तर संपूर्ण आपण बघितलं तर मग पुढे दिसेल संदीप मैदानाच्या आतमध्ये. संदीपने बॅटिंग छान केली होती. आता बॉलिंग कशी करतात ते देखील पाहूया आपल्या संघासाठी. तिसऱ्या बॉलमध्ये स्टेप आउट झाले होते. स्टेप आउट करून मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अगदी आपण बघू शकतो तर चांगला बॉल हाताळला जातोय. जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 17 धावा हव्या आहेत आणि बॉल आता आपण पाहिले तर मग शेष असतील ते म्हणजेच 11 मध्ये 17 ही स्थिती आपण पाहू शकतोय. ही नियंत्रणामध्ये आणण्याची क्षमता बॅटरकडे आहे, परंतु आपण बघितलं बॅटरने 1 किंवा 2 चांगले फटके मॅच आपण पाहिलं अगदी सहज हातामध्ये येऊ शकते, परंतु गेम प्लॅनिंग काय यूज केली जाईल. संदीपचा पुढील बॉल सफल झाले. बॉलला खेचून मारलाय परंतु घात झालाय तिकडे. भरपूर आपण पाहिलं तर चुकीचा फटका, कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं फटका जिथे खेळायचा होता तिथे गेला नाही. टोइनला लागला होता, शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. न्यू स्टार मडवीपाडा टीमला देखील आपण पाहिलं तर मग अडचणीचा सामना या चेसिंग मध्ये करावा लागतंय आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे त्यांनी फाईट बॅक केलंय या मॅच मध्ये. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना, मोती कभी किनारे पे नहीं आते, उनको पाने के लिए समुंदर में उतरना ही पड़ता है. उसी तरह अच्छे दिन पाने के लिए मुसीबतों का सामना करना ही पड़ता है. डेफिनेटली आपण पाहू शकतो या क्षणाला, कारण की 31 धावा असं वाटलं होतं की 24-31 फरक आपण बघितला तर की काय होता तो फक्त आपण बघितला तर मग 7चा, परंतु आता जो फरक आहे ना मोठा फरक जाणवतोय, कारण की न्यू स्टार मडवीपाडा संघ देखील अडचणीमध्ये सापडलेला आता दिसून येतोय. विकेट विशालची मिळाली आहे आणि कुशल मुवमेंटला मिळवले विशालची विकेट. खराब बॉल पाहतोय या वेळेला हाताळला जातोय, आता स्पष्ट झालंय, पंचांनी देखील पाहिलंय आणि नक्कीच आपण बघितलं तर हा पिचच्या बाहेर बॉलची हाताळणी होताना पाहायला मिळाली आहे, कारण की जवळजवळ नो बॉलचा मात्र इशारा मात्र इथे मिळालाय. 1+1 रन्स मात्र मिळतील आपल्या संघासाठी. आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट रन्स आहेत आणि त्या मिळवल्या जातात. इथे आपण पाहिलं तर 2 अजय मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि संघाचं टोटल 2ने वाढलेलं पाहायला मिळत आहे 16च्या घरामध्ये. म्हणजे फ्रीडचा बॉल आहे, 15 धाव्यांची गरज अजून देखील आहे मॅचमध्ये. फ्रीडचा बॉल पाहतोय आपण, व्हाईट बॉलचा इशारा.
चर्चा करायची झाली तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो या मैदानामध्ये भरपूर हवेचा वेग आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याचं चित्र आपण बघितलं ना तर पाहायचं असेल ना तर मग सध्या तरी आमचे आयोजक आहेत ते बघा बाउंड्री लाईनवर जे कार्य करतात आणि तिथे दिसून येत आहे बाउंड्री लाईनचा जो पडदा पहा की हवेचा वेग कसा आहे आणि कशा प्रकारे आपण बघितलं तर मग या मैदानामध्ये हवेचा साथ डाकुरा त्याच्या खेळाडूला खूप फायदेशीर आहे. म्हणूनच तर हा विचार आणलाय मनामध्ये देख घुमा के सिक्सर 6 धावा. चला बॉल फ्रीडचा बॉल होता आणि त्या बॉलला मात्र आपण बघितलं तर उलटा फटका दे घुमा के सिक्सर आपण पाहू शकतोय जो ठोकला गेला. माइंडसेट साफ होतं कारण की जो विचार होता आणि ज्या विचारांना मात्र आपण बघितलं तर पंख लागले त्या बॉलला जसं उडवलं गेला सध्या तर आपण बघितलं मग त्या बॉलला पंख लावले की काय बॅटरने सिक्सर ठोकला आणि टीमची टोटल या सिक्सरने वाढली. टीमची टोटल पोचली 23. 8 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा फटका आपण पाहिलं तर सजवला जातोय अल्टी पेल्टी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग देख घुमा के दुसरा लगातार उलटा फटका 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि संघाचं टोटल या सिक्सरने मात्र वाढलं गेलंय जाऊन पोहोचलं गेलंय 29 च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग गरज असेल 2 धाव्यांची. मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या सध्या तरी तालावर आपण पाहू शकते मग याच ओव्हर मध्ये गेम फिनिश केला जाईल का पाहूया. 2 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे अनोखी मात्र हॅट्रिक पाहू शकतोय. हॅट्रिक षटकाराची पाहिले आतापर्यंत आपण परंतु रिव्हर्स षटकारांची हॅट्रिक्स हे पूर्ण केलंय मॅचला फिनिश केलाय. अजयने तो कारनामा केलाय. या मॅचला आपण पाहिलं तर मग जिंकलं गेलंय न्यू स्टार मडवीपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार देणार आहोत. अजयच ठरतात. 2 रन्स 1 विकेट आपण पाहिली आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे ही बॅटिंग देखील पाहायला मिळाली. देर से आले लेकिन दुरुस्त आले. प्रदीप टॉस आहे का विचार